मिरजेत गणेशोत्सवासाठी स्वागत कमान व स्टेज उभारण्याची राष्ट्रवादी अजित पवार गटाची मागणी। मिरज शहर पोलीस ठाण्यात निवेदन सादर। चंद्रकांत मैगुरे यांची माहिती। मिरज शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून स्वागत स्टेज व कमानी उभारण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने यंदाच्या गणेश उत्सवात स्वागत स्टेज व कमान उभारण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मिरज शहर पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात महाराणा प्रताप चौक परिसरातील 2 जागा सुचवण्यात आल्या असून प्रशासनाने कोणतीही एक जागा दिल्यास तिथे स्वागत कमान व स्टेज उभारले जाईल अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैगुरे यांनी दिली। यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष जमील बागवान, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा राधिका हारगे, तालुका अध्यक्ष नीताताई आवटी, शहर अध्यक्ष शीतल सोनवणे, ईश्वर जनवाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान याआधी शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही गटांनी एकाच जागेवर स्टेज उभारण्याचा दावा केल्याने वाद निर्माण झाला होता। त्यावेळी प्रशासनाच्या मध्यस्थीने दोघांना वेगळ्या जागा देऊन प्रश्न सोडवण्यात आला होता। राष्ट्रवादीमध्ये 2 गट निर्माण झाल्याने यंदा देखील अशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मिरज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही मिरज शहर पोलीस ठाणे PI साहेबांना आज पत्र दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये गणेश विसर्जनासाठी आमच्या पक्षाची कमान ही लावणार आहे, कमान व स्वागत स्टेज लावणार आहे। त्यासाठी परमिशन मिळावी म्हणून आज आम्ही पत्र दिलेले आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही 2-3 जागा सुचवणार आहे। त्या जागेवर आम्हाला स्वागत स्टेज व स्वागत कमानीसाठी परमिशन मिळावी अशी आम्ही साहेबांना विनंती केलेली। प्रत्येक वर्षी त्यांनी कमानीला परमिशन नाही असं म्हटलेलं आहे, परंतु आपण त्यांना जागा सुचवणार आहे। ह्या जागेसाठी जर इथं जर स्वागत स्टेज आणि कमान बसत असेल तर साहेबांना आम्ही विनंती करून आम्ही ती परमिशन घेणार आहे। कट्ट्या रस्त्याला तिथं एक स्टेज बसत होतं, परंतु तिथं पण अडचणीचा विषय होतोय म्हणून आम्ही 1-2 जागा आता महाराणा प्रताप चौकामध्ये एक स्टेज आणि कमानीचं काय नियोजन होतंय का बघून आम्ही त्यांना सुचवलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये गणेश उत्सवामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कमान ही बसवणार आहे। ठीक आहे, आम्ही सत्तेत असलो तरी पण आज आपले स्थानिक आमदार साहेब आहेत, आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही कमान स्वागत स्टेज बसवणार आहे।